मालवण सुकळवाड येथील शंकर टेंभुलकर या नेत्र रुग्णाच्या डोळ्यांची शस्त्रक्रिया केल्यानंतर त्या रुग्णाची नजरच गेल्याची धक्कादायक घटना घडली। ही बाब निदर्शनास आल्यानंतर कणकवलीत विवेकानंद नेत्रालयाच्या कार्यालयात आमदार वैभव नाईक यांनी या रुग्णाच्या नातेवाईकांसह धडक देत नेत्रालय प्रशासन व्यवस्थापनाच्या पूनम जगदाळे यांना जाब विचारला। या रुग्णाचे ऑपरेशन केलेल्या डॉक्टरांसह प्रमुख जबाबदार अधिकाऱ्यांनी उद्या या रुग्णाच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांना नुकसान भरपाई द्या, तसेच या प्रकरणी या संबंधित दोषींवर कारवाई करा या मागणीसाठी शल्य चिकित्सकांकडे तक्रार करण्यात येणार असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली। यावेळी आमदार वैभव नाईक यांच्यासह युवासेना तालुका प्रमुख उत्तम लोके, युवासेना उपतालुका प्रमुख सचिन आचरेकर, रुपेश आमडोसकर आदी उपस्थित होते। डोळ्याचं ऑपरेशन करायचं होतं, राहणारा सुकळवाड। आमच्या ग्रामपंचायतमध्ये शिबिर लागलं विवेकानंदची। ते बोलले यांचं ऑपरेशन इथे होणार, फक्त त्यांची टेस्ट करून या, शुगरची आणखी कसली तरी टेस्ट करून या, नॉर्मल झाली की आम्ही ऑपरेशन करू। हे कोणी सांगितलं? विवेकानंद नाही, विवेकानंद नाही, त्यांच्या शिबिरला माणूस आला होता संदीप कदम म्हणून, ते बोलले। आणि कोणत्या डॉक्टरांकडून त्यांचे रिपोर्ट करून आले, इकडे आलो, ते हे बोलले ताबडतोब तुमचं ऑपरेशन करूया, सक्सेस होणार। इंडियन प्लस इंग्लिश लेन्स बसूया 18,500 ती बसवल्यावर त्यांना व्यवस्थित त्यांना दिसणार, म्हणजे परत त्यांना धारा येण्याचे प्रॉब्लेम येणार नाही, म्हणजे कंपल्सरी आयुष्यभर त्यांना दिसणार। त्याप्रमाणे आम्ही त्यांचं ऑपरेशन म्हटलं करा, आता एवढे पैसे लागतात, 5,000ची लेन्स तुम्ही बसवू नका, 18,500ची लेन्स बसवा। त्याप्रमाणे आम्ही त्यांना सांगितलं। ऑपरेशन करून 4 दिवसांनी आम्ही परत इकडे आलो, यांना दिसायचं बंद झालं। ते डॉक्टर दुसरे डॉक्टर आले, पडद्याचे डॉक्टर, ते बोलले त्यांची नस पूर्णपणे सुकलेली आहे, रक्तवाहिनी बंद झाली आहे, त्यामुळे त्यांना आता कधीच दिसणार नाही। तेव्हा त्या मॅडमला आम्ही विचारलो, आता आमची नुकसान भरपाई काय? ते बोलले तुम्ही काय करायचं आहे ते करून घ्या, असे आहे ते मॅडम बोलले, मोठ्याने तंतनंत खूप मोठ्याने बोलले। म्हणून मी आमचे तिने काका आहे त्यांनाच भेटलो, ते बोलले आम्ही आमदार साहेबांना भेटतो। रुग्णालयात गेलो होतो त्यावेळी ते डॉक्टर बोलले काय, कुठल्या रुग्णालयात? सरकारी हॉस्पिटल आपलं ओरस, ते बोलले काय त्यांना शुगर आहे, त्यामुळे थोड्या दिवसांनी त्यांना शुगर कंट्रोलमध्ये आल्यावर आपण बघूया ऑपरेशन होतं काय, असं ते बोलले। मग त्यानंतर तुमच्या या शिबिरात गेला? शिबिर सुकळवाडलाच लागलं ग्रामपंचायतीकडे, म्हणून आम्ही त्यांना तिकडे घेऊन। यांनी आता एकूण खर्च किती सांगितला आणि तुम्ही पैसे किती दिलात ऑपरेशनसाठी? ऑपरेशनचे 18,500 रुपये त्यांनी घेतले आणि बाकीचा खर्च म्हणून टोटल 25,000 रुपये आम्हाला खर्च आला। रिपोर्ट सर्व आम्ही रिपोर्ट वेगवेगळे केले। आता पेड सगळे पैसे देऊन झाले? पैसे पेड झाले। आणि हे आता दिसायचं बंद केव्हापासून झालं? ऑपरेशन झाल्यानंतर। ऑपरेशन किती तारीखला झालं? 20 डिसेंबर नाही, गेल्या महिन्यात नोव्हेंबरमध्ये, नोव्हेंबर 20। रेटिनाच्या ऑपरेशनासाठी उपलब्ध आहे, परंतु आता नेत्र तपासणीच्या नावाखाली अशा हॉस्पिटलची सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुळसुळाट झालेला आहे आणि अनेक ठिकाणी कॅम्प घेऊन दाखवतात आणि मोफत करतो म्हणून ऑपरेशन सांगतात आणि जवळजवळ 20-25 हजार रुपये प्रत्येक ऑपरेशनला खर्च होतो आणि जी सरकारी हॉस्पिटल ऑपरेशन होणार नाही ती ऑपरेशन सुद्धा करतात। लेन्समध्ये सुद्धा 3,000ची लेन्स असतात ती 18,000 रुपये या ठिकाणी लेन्स करतात आणि सर्वसामान्य माणसांची लुबाडणूक संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये नेत्र रुग्णालयामध्ये सुरू आहे आणि या विरोधात आम्ही आता जिल्हा सिव्हिल सर्जनकडे या विरोधात तक्रार केलेली आहे आणि त्या डॉक्टरांनी त्यांना खरं तर हे कुटुंब आहे अत्यंत शेतकरी कुटुंब आहे, गरीब कुटुंब आहे आणि त्यांना आता नुकसान भरपाई मिळावी म्हणून आम्ही त्यांच्याकडे मागणी केली आहे आणि त्यांनी उद्या येऊन आमच्याशी चर्चा न करता त्यांच्याशी, आज पुढे डॉक्टर बाहेर गेलेत पुण्याला, उद्या त्यांच्याशी येऊन त्यांच्याशी चर्चा, त्या डॉक्टर संबंधित जर चुकी असेल तर त्या डॉक्टरांवर कारवाईची मागणी आम्ही आता ताबडतोब ज्या मी आणि आमचे लोकशाही युवा समिती आहेत त्यांनी आम्ही दोघांनी ते कागद बघितले आणि त्या आधारे त्यांच्या नावाने सिव्हिल सर्जन, खरं ह्याच्या कुठल्याही जिल्ह्यातल्या डॉक्टरची तक्रार असेल तर पहिल्यांदा सिव्हिल सर्जनकडे केली पाहिजे, त्याआधी सिव्हिल सर्जनकडे तक्रार करणार या संदर्भात चौकशी समिती नेमून या करावा। परंतु माझं हे आव्हान आहे की तुम्ही ही ऑपरेशन करताय, लेन्स 3,000ची असतात ती 18,000 रुपये तुम्ही लेन्स घालताय आणि खरं तर ती जिल्हा रुग्णालयामध्ये मोफत मिळते आणि असं असताना आपण ह्या लोकांना भुर्दंड करताय आणि लोकांच्या जीवाशी खेळताय, डोळ्याशी खेळताय, हे असे प्रकार सिंधुदुर्ग जिल्ह्यात। आमच्या इथे 1.5 महिन्यापूर्वी ऑपरेशन झालं मोतीबिंदूचं, पेशंटला कॅटरॅक्ट ग्रेड 3 ग्रेड 4 असा कॅटरॅक्ट होता। ऑपरेशन पूर्वी डॉक्टर साकेत कुलकर्णींनी त्यांना पाहिलं होतं। मागील रेटिनामध्ये क्वेरी पीडीआर होता।
ऑपरेटिंग नंतर पोस्ट ऑफ पेशंटला व्हिजन आलेली नाही, म्हणून आम्ही VR सर्जन डॉक्टर प्रवीण हंकारे यांना दाखवलं. तर डॉक्टर प्रवीण हंकारे यांचं असं मत आहे की मागील नस जी आहे पडद्याची, मेन नजरेचा जो भाग असतो तो रेटिना असतो. पुढील मोतीबिंदू ऑपरेशन हे सक्सेस झालेलं आहे, मोतीबिंदू काढलेला आहे आणि त्या ठिकाणी आपण लेन्स टाकलेली आहे. पण जो काही त्यांचा नजरेचा प्रॉब्लेम आहे तो मागील नसेमध्ये आहे आणि ती नस सुकलेली आहे, त्याच्यामुळे त्यांना नजर आलेली नाही. त्यामुळे ऑपरेशन मोतीबिंदूचं हे सक्सेस झालेलं आहे.